किती मेहनत नाही. हेअरबँड काढतो, बसते बरोबर. हेअरबँड काढ ग ग्रेशू. आम्हाला लवकर जायचं होतं पण नेमकं हे बाहेर गेले, ह्यांचं काहीतरी काम आलं अर्जंट त्याच्यामुळे, आणि मग निघायला आम्हाला उशीर झाला. तर इथं तेच मी यांना बोलत होती की खूप उशीर झाला आहे, आणि हे मस्करी करत होते माझी. आम्ही फायनली जायला निघालो. नमस्कार, मी मनश्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आम्ही आत्ता चाललो आहे का लग्नाला, गावालाच, रिलेटिव्हमध्येच लग्न आहे सासरच्यांच्याकडून. तर गावी चाललो आहे, आणि तसंच मी माझ्या घरी आणि मामाच्या घरी पण जाणार. जसं मी बोलली होती ब्लाऊज द्यायचा आहे. ग्रेशून तिचे पप्पा खाली गेले, आणि असं सिम्पलच नेहमीप्रमाणे मी म्हणते सिम्पल रेडी झाले, तर सिम्पलच रेडी झाले. तर चला निघतो आम्ही आता. तर फायनली आम्ही लग्नामध्ये पोचलो, आणि थोडासा उशीर झाला, अक्षता पडल्याने आम्ही पोचलो. अगदी काहीच मिनटासाठी चुकामुक झाली आमची. तर हे आहेत नवीन नवरा नवरी. थोडा वेळ बसलो, जेवण वगैरे केलं, आणि मग त्याच्यानंतर निघालो आम्ही. माझा उपवास होता त्यामुळे मी जेवण वगैरे काही केलं नाही. तर अशा छान पंक्ती बसतात गावाकडे. हे लग्न भारी वाटतं. आजकाल हॉलमध्ये लग्न होतं तर एवढं फारसं मला ते आवडत नाही. हे खूप छान वाटते सिटिंग अरेंजमेंट. याच्यानंतर आम्ही निघालो आमच्या मामाच्या घरी, कारण अगदी जवळच आहे, 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर इथून माझं मामाचं गाव. लग्नाला सासूबाई पण आल्या होत्या, पण व्हिडिओमध्ये मी जास्त काही तिकडे शूट नाही केलं. आणि हिरवीगार शेती आणि मधून असा रस्ता, इतकं भारी नेचर वाटतं. हे सगळं खूप भारी वाटतं. बघताना तुम्हालाही आता भारी वाटतच असेल. त्याच्यानंतर आम्ही मामाच्या घरी गेलो. इथून पुढचा व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू केलेला आहे, तर तो नक्की पहा. कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थोडंफार आमच्या भागाचं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे आहे माझ्या मामाचं गाव, जे आता तुम्हाला दिसतंय. फायनली आम्ही तिथे आता पोचणार आहोत. पावसाचं वातावरण झालं आहे, पावसात अडकू नये याची आम्ही खूप काळजी घेतो खरं तर. पण बघू आता पुढे काय काय. तर फायनली लग्न झालं, जेवण वगैरे केलं, आणि आम्ही इकडे आलो आहे आता माझ्या मामाच्या घरी. तिकडे भरपूर पाहुण्यांना भेटणं झालं, सगळ्यांच्या घरी जाणं झालं. छान वाटलं सगळ्यांना भेटून. अजून 1 महिन्याने अजून एक लग्न आहे, तेव्हा यायचं आहे परत. आता निमित्ताने इथे आले तर इकडे यायचं म्हणून आली. तर आता थोडा वेळ इथे बसतो आणि आम्ही निघतो परत. इथं अर्ध्या भागाला पाऊस पडतोय आणि अर्ध्या भागाला पाऊस पडत नाही. असलं कसलं वातावरण काय माहिती. 2 मिनिटाच्या अंतरावर पाऊस आहे आणि 2 मिनिटाच्या अंतरावर पाऊस. तर पूर्ण भिजलो आम्ही. फक्त एक गाव पुढे आलो आणि इतका भयानक पाऊस, वादळ, त्याच्यामुळेच अडकलो. पूर्ण भिजलो. ग्रेशूला मी पदरनी कवर केलं होतं, त्याच्यामुळे ग्रेशू फारशी भिजली नाही. तिला आता मी स्कार्फ दिलं बॅगेमधलं काढून. आता जवळजवळ इथे थांबून आम्हाला 1 पाऊण ते 1 तास झाला असेल. पाऊस इतका जोराने, वादळ खूप सुटलेलं आणि गारा पण पडत होत्या. आता थोडासा कमी झाला आहे पाऊस, वादळ कमी झालं आहे, पण पाऊस अजून थोडा यायला लागला आहे. आणि पूर्ण भिजले, इतकी थंडी भरली. आणि आम्ही इथे एक बुटेरी आहे तिथे थांबलो आहे. तर आता बघू, निघतो आम्ही आता. इथून मी माझ्या घरी जाणार आहे, माहेरी. तिथं गेल्यानंतर मग बघू, जमल्यास तिकडचा व्हिडिओ कंटिन्यू करतो. थंडी वाजली आता. तर गावाकडून हे दिलेत मसूर आहेत ह्या, आणि ही कडधान्य भिजवलेली होती, तर मम्मी म्हटली भाजीसाठी घेऊन जा, म्हणून हे पण दिलेत. तर आणि हे नारळ परड्यातल्या झाडाचे आहेत आमच्या. पप्पा सकाळी काढून ते असं व्यवस्थित सोलून दिले आम्हाला, कारण आम्हाला ते काढता येत नाही व्यवस्थित म्हणून. आणि हे पाण्याचे नारळ आहे, त्याच्यामध्ये पाणी पण आहे, आणि खोबरं खूप छान आहे याच्यामधलं खरं म्हणजे. आणि हे आहे लोणचं आहे, वांग्याचं लोणचं. हे ह्यांच्या मावशीने दिलं आहे. आणि ही आईने भाजी दिली आहे मला, लाल भाजी शेतातली आहे, तर ती निवडूनसुद्धा दिलेली आहे. त्याच्यामुळे आता हे निवडायचं एक काम नाही आहे. तर बघू, संध्याकाळी मी लाल भाजी करेन, आणि उद्या सकाळसाठी कडधान्य करेल. अजून व्यवस्थित ती भिजली नाहीत, कारण मम्मीनं दुपारीच भिजायला ठेवलेली. आम्ही वस्ती राहणार आहे म्हणून करायसाठी मिक्स आहेत कडधान्य हे. तर आमचं इकडे यायचं ठरलं, त्याच्यामुळे मग मम्मी म्हटली की थोडं घेऊन जा तिकडे. मग आता मी थोडं गरम पाण्यामध्ये याला भिजत ठेवते, छान भिजेल. बघू, लाल भाजी करायची की ही भाजी करायची बघते मी. आणि केळीची पानंसुद्धा घेऊन आलो आहे मी गावाकडून. तर आणि आल्यानंतर असं तिथं सामान ठेवलेलं आहे, जे बांगड्या वगैरे सगळ्या काढून त्या आता व्यवस्थित सगळ्या ठेवायच्या आहेत.
7:45ला घरी पोहोचलो. इतका भयानक पाऊस. फक्त एकच गाव आम्ही पुढे आलो, अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आणि इतका जोराचा पाऊस आला की आम्ही पावसात नेमकं अडकलो. ग्रेशूवर मी माझा पदर झाकला होता, त्याच्यामुळे ग्रेशू जास्त भिजली नाही, साडी जाड होती त्याच्यामुळे, पण मी पूर्ण भिजली. ग्रेशूचे पप्पा पण पूर्ण भिजले. आणि आम्ही एक गाव आहे, त्या गावामध्ये दूध डेअरी होती, तिथे थांबलो. आणि तिथं आम्ही जवळजवळ पाऊण तास ते 1 तास थांबलो. पाय दुखायला लागले आमचे थांबून थांबून. आणि ती दूध डेअरी असल्यामुळे वास येत होता दुधाचा, तो एक वेगळाच कंटाळा. आजचा दिवस खूप सकाळी जाताना इतकं भयानक ऊन, कारण दुपारी 11:45च्या दरम्यान आम्ही घरातनं निघालो, त्याच्यामुळे आम्हाला वेळ झाला. आणि मग भरपूर ऊन लागलं. घरी गेली 5 मिनटं पण बसले, फक्त पप्पांनी थंडा आणला होता तेवढाच, तो पण बाहेरच बसून पिला. मी घरात पण गेली नाही, बाहेरच चेअर घेतली आणि बाहेरच बसून तो थंडा पिला आणि लगेच निघालो आम्ही जायला. त्यामुळे बसताच आलं नाही तिथं. आणि येते वेळी आता मम्मी नव्हती घरी, मम्मी गेलेली एका कार्यक्रमाला, म्हणजे एक जत्रा आहे मे बी. तर सगळे आमचे रिलेटिव्स जे गावातले आहेत ती सगळी लोकं गेलेली आहेत तिकडे, मम्मी गेली होती. त्यामुळे येताना मला मम्मी भेटली नाही, हे सगळं ठेवून गेलेली ती भाजी वगैरे हे करून. आणि मम्मी खिचडी बनवलेली तिकडे, कारण माझा उपवास होता, शुक्रवार आहे, सो त्यासाठी मम्मी तिथंच खिचडी खाल्ली. सकाळी इथून पण खिचडीच खाऊन गेलेली. मम्मी बनवून गेली होती, आल्यानंतर पप्पांनी मस्त गरम करून दिली. चहा ठेवलेला पप्पांनी, खरं तर आम्ही पूर्ण भिजून आलेलो, फक्त मी दूध घातला आणि पटकन सगळ्यांना चहा दिला आणि खिचडी खाल्ली आम्ही. थोडं बरं वाटलं आणि थोडा वेळ गप्पा मारल्या. परत पाऊस चालू झाला, म्हटलं परत थांबला आणि मग फायनली आम्ही यायला निघालो. 6:15 आम्ही तिथून निघालो. तर बरोबर टायमात पोचलो. अगदी बारीक थेंब येत होते येतेवेळी पण पावसाचे, आणि इतकी भयानक थंडी की मला तर अजून पण माझ्या अंगातली थंडी जात नाही, इतकी थंडी वाजत होती मला तर. तर आता आल्यानंतर मी तुम्हाला दाखवलं आहे काय काय दिलं आहे ते. तर हे नारळ मला सोलायला, मागच्या वेळेला मी आणलेले सोलायलाच आले नाहीत, म्हणून मग ह्या वेळेला पप्पांनी सोलूनच दिलेत. तर उद्या सकाळी त्याचं पाणी प्यायला व्हायचं, नंतर मग बघू खोबऱ्याचं काय करता येईल. तर चला मी आता चहा बनवते. आता ग्रेशूचे पप्पा गेलेत बाहेर, त्यांचं थोडं काम आहे, प्लस येतेवेळी काहीतरी खायला घेऊन येतो म्हटले, वडापाव वगैरे, कारण आता स्वयंपाकाला टाईम आहे. उपवास शक्यतो असं कधी मी सोडत नाही वडापाव वगैरे खाऊन, पण आज इच्छा झाली, म्हटलं ठीक आहे. आता 7 वाजलेत, 7, 7:15 झाले असतील, 7 वाजून 6 झालेत. तर 6:15, 7:30पर्यंत येतील ते. आणि हे अजून पण बंदच आहे घड्याळ. तर आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे पटकन. चक्कीमध्ये दळप तर आज ठेवून आलेलं आहे, कारण चक्कीच बंद होती आमच्या इकडची. तर आज ओपन झाले, ते आता जाता जाता घेऊन गेले गाडीवरून दळप. तर ते आता रात्रीच भेटेल. तोपर्यंत मी बाकीचं भाजी, आमटी आणि भात करून घेते. आणि सकाळी नाश्ता करून आम्ही निघालो होतो आणि इतकी सारी भांडी होती जी मी घासून गेली होती. तर आता ही मांडणीला लावायची आहेत, झाडू मारून दिवाबत्ती करायची वेळ झाला आहे. तर चला मी पटकन आवरून घेते आणि जमल्यास नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते. लग्न खूप छान झालं. मेन म्हणजे आम्हाला अक्षता चुकल्या, कारण आम्हाला जायलाच इथून उशीर झाला आणि मध्येच थोडं प्रॉब्लेम झाल्यामुळे वेळ झाला आम्हाला. आणि अक्षता चुकल्या, अगदी 5-10 मिनटासाठीच चुकल्या. आम्ही पोचलो नाही, अक्षता टाकून संपलेल्या, त्याच्यामुळे मुहूर्तावर आम्ही काय पोचलो नाही. आणि मग सगळेजण भेटले, छान वाटलं. ह्यांच्या मावशीच्या वगैरे घरी गेलो, तिथं खूप वेळ गप्पा झाल्या आणि छान वाटलं एकंदरीत. सगळ्यांना गावच्या लोकांना भेटलं की तसंही मला खूप भारी वाटतं, तर आजही खूप भारी वाटलं. तर दिवस छान गेला, पण पावसात भिजलो ना, त्याच्यामुळे खूप जाम असं माझ्या अंगातली थंडीच जात नाही अजून. तर हे नाश्ता घेऊन आले होते आणि मग आम्ही थोडाफार नाश्ता केला, चहा घेतला आणि मग आमचं असं विचार झाला की डीमार्टला जाऊन येऊया, सुट्टी आहे तसं हे बोलले की चल जाऊया. मग आम्ही डीमार्टला जायला निघालो. कुठे जायला आहे? तर गावावरून आलो. स्वयंपाक थोडाफार झाला आहे, म्हणजे अजून थोडाफार करायचा आहे. दळप ठेवलेलं आहे चक्कीमध्ये, ते 8:30ला भेटणार. आता 8 वाजलेत आणि आम्ही चाललो आता डीमार्टला. थोडंसं डीमार्टचं शॉपिंग होती, थोडीशी डीमार्टची शॉपिंग होती. तर म्हटलं आज हे आहेत तर घरातली ती करून घेऊया शॉपिंग डीमार्टची, म्हणून आम्ही डीमार्टला चाललो आहे. आणि आता आम्ही वडापाव वगैरे खाल्ला आहे, त्याच्यामुळे आता एवढी काही भूक नाही आहे. बघू काय बनवायचं. भात तरी झाला आहे, फक्त भाजी बनवायची. ती उसळचीच भाजी बनवणार आहे मी, मिक्समध्ये एकच होईल, दोन्ही पण छान वाटेल ते. आणि भाकरी किंवा चपाती, बघू काय बनवायचं. तर चला आम्ही आता निघतो. बाळा मी पिशवी कुठे ठेवली आहे? हां चल. आणि ग्रेशूला आम्हाला ठेवून जायचं होतं खरं तर, पण मॅडम पाठ लागली आमची, तिला हे जायचंच आहे आता. तर माझं डोकं खूप दुखते, मला पित्ताचा त्रास होतो आहे, पण काही हरकत नाही. आता सामान तर आणायचं आहे, उद्या दुसरी पण कामं आहेत, त्यामुळे आज म्हटलं आणूया ते, एक अर्ध्या तासामध्ये होऊन जाईल. तर चला निघतो आम्ही आता. मी सांगितलं की तुम्हाला स्टॉकमध्ये नाही आहे म्हणून. आता कसं
जे सामान घ्यायचं होतं ते आम्ही घेतलं आणि माझ्या ग्रेशूला फार हौस असं डीमार्टला जायची. शक्यतो आम्ही तिला फसवून जात असतो की तिला सांगतच नाही डीमार्टला जाणार आहे, कारण खूप जास्त मस्ती करते तिकडे गेल्यावर म्हणून. पण आज तिला समजलं आणि ती पाठच लागली यायला, तर घेऊन गेलो. कारण सामान पण असतं आणि ग्रेशूला पण मग घ्यायचं आणि तिला आवरायचं होत नाही म्हणून तिला खोटं सांगून जावं लागतं खरं तर, बाहेर चालले दुसरं काम आहे म्हणून. आणि फायनली सामान घेऊन झालं आणि आम्ही घरी जायला निघालो. घरी गेल्यानंतर मग बाकीचं तेच रुटीन, स्वयंपाक वगैरे आवरला. घरी आल्यानंतर स्वयंपाक झाला, जेवण झालं, सगळं आवरून झालं आणि टी व्ही बघत बसलो होतो आम्ही. तारक मेहता का उलटा चष्मा सिरियल आम्ही बघत होतो. आणि इथं ग्रेशूला आज ती पार्लरवाली झाली होती. तिला खूप मूड झालेला पार्लरचं हे करायचं आणि ती मला बोलत होती. मी जाम थकलेली आणि माझं डोकं दुखत होतं म्हणून मी नाही बोलली, तर तिच्या पप्पांना तिनं रेडी केलं आहे सगळं करायला. आणि ती तिच्या पप्पांचा ॲब्रो करते, त्यांना मेकअप वगैरे बराच वेळ करत होती. थोडंसंच मी शूट घेतलं तिला तिच्या नकळत हे. आणि सगळ्या गोष्टी किती बारकाईनं ती बघते आणि त्या गोष्टी शिकते. आजकाल मुलांना सगळं समजायला लागले आणि एक बाप ना आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो, हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. कारण हेच जर अजून दुसरं कोणी सांगितलं असतं तर ते तयार झाले नसते, पण स्वतःच्या मुलीनं सांगितलं आहे म्हटल्यावर लगेच तयार झाले ॲब्रो करून घ्यायला, नाहीतर मग काय विचारूच नका. आणि ही जाम खुश असते. असं तिचे पप्पा तिचे खूप लाड करतात, तिच्यासोबत खूप खेळतात. ते कामावरून आल्यानंतर सगळ्यात पहिलं तिला टाईम द्यावा लागतो, नाहीतर ती बोलते की मला टाईम तुम्ही देत नाही म्हणून. तर हे भारी वाटतं त्यांच्या दोघांचं बघून. तर ती खूप त्यांच्यासोबतचा टाईम खूप छान एन्जॉय करते ती. हे दोघं बिझी होते, ह्यांचं चालू होतं आणि हे टी व्ही पण बघत होते. आणि मी पण तारक मेहता का सिरियल बघत होती. मला खूप आवडते ती सिरियल, दिवसभर टी व्हीवर तेच चालू असतं आमचं. तर असा होता आजचा दिवस. ऊन, पाऊस आणि थंडी सगळी वातावरणात झेललेत दिवसभरात आणि खूप गावं फिरणं झाली, सगळ्यांना भेटणं झालं. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय.